आमच्या दोघांच्या बायका जर पाहतील हा ब्लॉग तर नक्की म्हणतील का हे घरी काम नाही करत ना, बाहेर कसे काम करून राहिले मित्रांनो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि रात्री म्हणजे कमीत कमी 4 ते 5 वाजे शायद लाईट गेली असणार आणि खूप वेळापर्यंत लाईट आली नाही. आणि काय माझी झोप झालेली आहे म्हणून मी आज थोडा लेटपर्यंत झोपलो. लेटच उठतो मी, जास्त काय आपण मॉर्निंगला एकदम. तर मी आता भंडारा नगर परिषदमध्ये आलेलो आहो, कारण माझ्या मुलीच्या जन्माचा दाखला बनवायचा इथं. तर दाखला पण मी झेरॉक्स सेंटरमधून घेऊन आलेलो आहो मित्रांनो, आणि इथचं काम खूप ढिलं आहे. नमस्कार मित्रांनो, आता मी भंडारा नगर परिषदमध्ये आलो होतो, पण इथचं काम इतका बकवास आहे, इतका बोगस आहे की एक जण दुसरीकडे पाठवते आणि दुसरा जण तिसरीकडे पाठवते मित्रांनो. तर भंडारावाल्यांना सुधरवायला पाहिजे. असा हाल आहे भंडारा नगर परिषदचा. आता तुम्हाला मी अंदरच्या दाखवू नाही शकलो, पण इतका ढिला काम आहे. आणि गव्हर्नमेंटचे म्हणतात तुम्ही हा फॉर्म दुसऱ्याकडून घ्या, आणि तो दुसरा म्हणतो तुम्ही दुसरा फॉर्म तो झेरॉक्स सेंटरमधून घ्या. मग गव्हर्नमेंटवाले कशाला बसले तिथे तुम्हीच सांगा मला. हा असं बरोबर आहे का? जे आपले भंडाराचे नगराध्यक्ष आहेत मधुरा मिलिंदजी, काना आडनाव मदनकर मॅडम, काहीतरी पहा तुम्ही, भंडाराचा विकास करा, तुम्हाला लोकांनी निवडून दिला, थोडा काहीतरी करा मित्रांनो. गोष्ट अशी झाली आहे की आता मी माझ्या मित्र आशिष त्याच्या प्लॉट म्हणजे त्याच्या घराचं काम सुरू आहे तिथं आलो होतो, पण भाऊ माझी बाईक घेऊन गेले आणि त्यांनी आपली कार मला दिली आहे. आणि रोड भयंकर खराब आहे. हा तरी रोड चांगला आहे, पण मागे याच्यापेक्षा भयंकर रोड खराब होता. तर हिची जे पण ग्रामपंचायत आहे, प्लीज माझ्या मित्राच्या घराचं काम चालू आहे, जोपर्यंत त्याच्या घर बनेल तोपर्यंत प्लीज कृपया करून रोड बनवावे, हीच माझी विनंती आहे मित्रांनो. काल मला एका पर्सनचा फोन आला होता आणि तो पर्सन आहे हा म्हणजे मेघराजजी निंबारते. दादा आम्हाला म्हणत होते की तू मला ब्लॉग मध्ये नाही घेत. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? आता मी तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो की याला मी ब्लॉग मध्ये घेतो, पण यांनी मला काही कंटेंट दिला पाहिजे ना. फक्त फोन करून सांगतात की तू मला ब्लॉग मध्ये नाही घेत. अरे पण तुम्ही मला कंटेंट द्या ना. जेव्हा आपण भेटतो तेव्हा तुम्ही आपल्याच कामामध्ये बिझी राहतात. आणि इकडे आमचे दुसरे मित्र मिळालेले आहेत, मिस्टर अर्पित भाऊ, यांच्या आता नवीन मध्ये लग्न झालं मित्रांनो. आता आम्ही एंटर करणार आहोत वैनगंगा नदीची, भंडाऱ्याची नदी आहे तिथं. आणि ह्या नदीवरून हा जो छोटा ब्रिज आहे इथून फक्त पाणी येतात, कारण हा सर्व बंद केलेला आहे असा. आणि आता आमची इथं एंट्री होत आहे. आणि हा रोड आहे तो पूर्ण इंटरनॅशनल रोड आहे. पाणी खूप आहे मित्रांनो, पाहू शकता. तो आहे मोठा पूल या, आणि ही अशी नदी आहे भंडाऱ्याची वैनगंगा. आणि हा जो रोड आहे हा पूर्ण फुटलेला आहे. पण हा भंडाऱ्याचा एक सुसाईड आहे, पॉईंट आहे. म्हणजे या ब्रिजवरून इतक्या लोकांनी सुसाईड केला आहे खूप. त्याच्यासाठी हा रोडचा म्हणजे एक तर बंद करायला पाहिजे, नाही तर चांगल्याने सुधरवल्या पाहिजे, नाही तर इथं काहीतरी सुरक्षा लाभ दिली पाहिजे मित्रांनो गव्हर्नमेंटने. कारण खूप चांगला खास मंगेश द मुस्तफा बॉय आणि हा जो माझा मित्र आहे मंगेश, याच्यासोबत लवकरच माझा एक पॉडकास्ट येणार आहे. म्हणजे लवकरात लवकर आमचा एक पॉडकास्ट येणार आहे मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवर, तुम्ही नक्कीच पाहाल तो. आणि तो इतका इंटरेस्टिंग राहणार आहे मित्रांनो की भयंकर. तिथूनच आपली एंगेजमेंट जास्त होईल. मंगेश भाऊ तुम्ही पण शब्द बोला. लाईक करा, तर मित्रांनो आम्ही इथे राजीव गांधी चौक मध्ये आलेलो आहोत. महालक्ष्मी पाणीपुरी आणि सेंटर. हे आमचे मित्र आहेत. हे भाऊ आपला फेस दिखाव. हे जे दादा ते 6 महिने इथं नव्हते, त्याच्या कारणाने आम्ही इथं गुपचूप खायला येत नव्हतो. आणि भाऊ आता इथं आलेले आहेत कमीत कमी 6 महिन्यानंतर. तर आम्ही आता पुन्हा यांच्याकडे पाणीपुरी खायला आलेले आहोत. आणि भाऊकडे स्पेशल आहे पाणीपुरी, आलू चाट और क्या काय भाऊ आपने पास भेल पण आहे म्हणतात मित्रांनो. तर तुम्ही येऊ शकता. भाऊचा फेस आहे. तुम्हाला डिस्काउंट मिळेल 2 रुपये माझ्याकडून. आजचा मोसम असा झालेला आहे की थोड्या वेळात ऊन येते आणि थोड्या वेळात पावसाचा मोसम होते. आणि अशा मोसममुळे गरमी भरपूर होते आणि आपले जे काम आहे ते काम पण नाही होत. आणि मोसम छान आहे मित्रांनो, पण मस्त पार्टी करण्यासारखा मोसम आहे. रोड्स बनले आहेत मित्रांनो भंडारा आणि लाखणीच्या मधातले आणि सापोलीपर्यंत. लाखणीच्या समोर थोडा रोड खराब आहे आणि तिथे माहित नाही तो कशाला रोड बनत आहे. म्हणजे ऑलरेडी रोड चांगलाच होता तो, त्याच्या मागेच्या कारण काय माहित नाही. पण जो हा रोड आहे मित्रांनो भंडारा टू लाखणी, काय रोड आहे मित्रांनो, 1 नंबर. 4 वे 6 वे जो पण म्हणून म्हणाल तुम्ही. पण या रोडनी आपली गाडी जे बघते तेव्हा 80-90च्या स्पीडनं, आता माझी गाडी 80च्या स्पीडवर आहे. पण या रोडवर मित्रांनो माझा चालान झाला होता. म्हणजे माझी गाडी, या रोडची लिमिट आहे 80ची, पण माझी गाडी होती तेव्हा 84च्या स्पीडने, 84ची स्पीड होती. आणि ते त्यांची आरटीओवाल्यांची जी गाडी होती ती उतारावर होती गडेगावच्या समोर. तर त्यांनी उतारावर माझ्या चालान मारला होता मित्रांनो 2000 रुपयाचा. तर तुम्ही या रोडनी जर आले
तर तुम्ही नक्कीच सावध राहा. मी तुम्हाला दाखविलच ते समोर कुठं उभे राहतात तर दाखवतेच मित्रांनो. समोर आहे तो ब्रिज. मी आता माझी स्पीड कमी केलेली आहे कारण माझ्यासोबत याच ब्रिजवरून जेव्हा मी खाली उतरत होतो तेव्हा माझ्यासोबत स्कॅम झाला होता चालांचा. आता समोर ते आहेत का माहीत नाही, पण त्यांचे ऑफिस आहे इथं जवळच मित्रांनो. तर त्यांची गाडी तर नाही दिसत आहे मित्रांनो इथं कुठंच. आज नाही आहेत, पण ते त्या बाजूला नक्कीच राहतील त्या साईडला. मी दाखवतो तुम्हाला त्यांचे ऑफिस. बघा बोर्ड लागलेला आहे. हा इथं ऑफिस आहे त्यांच्या तो. तर मी आता पोचलेलो आहो माझ्या डेस्टिनेशनवर. आणि आता मी आता माझी वर्किंग सुरू करत आहे मित्रांनो. आज एकटाच आलेलो आहो मी, म्हणून मी कारनं आलो कारण मला कोणी मिळालं नव्हतं आणि बाईकने याचा मला खूप त्रास आला होता म्हणून मी आज 4 व्हीलर. मित्रांनो आता माझा मित्र मला हा मिळालेला आहे. हा लाजत आहे, हा लाजत आहे. आता तुम्ही सांगा मला मित्रांनो, हा लाजत आहे. मी काय गलत करत आहो का? याचा काय अश्लील व्हिडिओ शूट करत आहो का? नाही करत आहो ना मित्रांनो, तरी हा लाजत आहे. माझा मित्र राकेश, माझा एक मित्र जुळलेला आहे मंगेश द मुस्तफा. मंगेश भाऊचं नाव मंगेश आहे, पण यांना मंगेश नावाने कोणीच नाही ओळखत मित्रांनो. कोणत्या नावाने ओळखते? मुस्तफा. त्याच्या मागे खूप मोठा राज आहे. राज तर मला पण नाही माहीत. तुम्हाला स्वय आपल्या तोंडाने घोषित करतील मंगेश भाऊ की त्यांना मुस्तफा काहून म्हणतात म्हणून. आणि आता तुम्हाला आमचे चर्चा मिळतील गाडीमधले. आमचा वार्तालाप होईल आता थोड्या वेळानंतर. आता मंगेश भाऊ आपला गॉगल काढत आहे आणि काही दिवसांमध्ये मंगेश भाऊ पण आपला यूट्यूब चॅनल चालू करणार आहेत आणि ते पण रेग्युलर व्लॉग्स बनवणार आहेत मित्रांनो. त्यांनी माझ्याकडून थोडे टिप्स घेतले आहेत की व्लॉग्स एडिटिंग कसे करायची म्हणून नाही का. तर मी त्यांना सांगितलं हो. आणि हा इकडे लाखणीसमोर एक रोडाचं काम सुरू आहे, त्या कारणाने आम्ही आतमधल्या रोडनी जात आहोत मित्रांनो. आणि छोटा रोड आहे, पण तिकडून जो रोड आहे हायवे, जो हायवेवाला रोड आहे मित्रांनो, तो रोड बंद असल्यामुळे आम्ही या रोडने जातो मित्रांनो. तर आमची भेट झाली आहे. आमचा मित्र आशिष भाऊ भेट झाली. भाऊ सांगे नाही आम्हाला का मी बसनं येतो म्हणून. मला वाटलं की हा 4 व्हीलरनेच येत आहे, तर मी याची वाट पाहतो मगाचपासून. तर फायनली आमचे मित्र आम्हाला आलेले आहेत आणि मी याच्यामध्ये होतो मित्रांनो की आशिष भाऊ कारनं येत आहे आणि हा आला मित्र आमचा भाऊ बसनी. तर आता आमच्या ब्लॉगमध्ये मजेदार राहणार मित्रांनो, कारण हे आपले एक असे पर्सन आहेत माझ्या लाईफमधले का भाऊ आपल्या चेहऱ्यावर 24 तास खुशीच ठेवते, हसत. तर मित्रांनो आम्ही आज स्वयंपाक बनवत आहोत वैभवच्या रूमवर आणि मी पण आहे मित्रांनो. आणि आमच्या दोघांच्या बायका जर पाहतील हा ब्लॉग तर नक्की म्हणतील का हे घरी काम नाही करत ना, बाहेर कसे काम करून राहिले मित्रांनो. तर आम्ही काहीतरी नवीन स्पेशल बनवत आहोत मित्रांनो. व्हेजवाली चीजेस बनवत आहोत आम्ही. व्हेज पुलाव बनवत आहोत विथ कढी, म्हणजे दही फ्राय जे आहे ते बनवत आहोत मित्रांनो आम्ही. आता आमचा मसाला वगैरे बनवत आहे. हा कांद्याचे पेस्ट केलेला आहे आणि आता हा अद्रक लसणचा आम्ही पेस्ट करत आहोत इथं. आणि हा आहे वैभवचा जोरदारवाला मिक्सर. असा मिक्सर तर माझ्या घरी पण नाही आहे मित्रांनो, पण वैभवने ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या आहेत. हा आहे तो वैभव शेंडे, याला ओळखतच असाल तुम्ही बघू शकता. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या घरी पण नाहीत मित्रांनो, पण हा रूमवर राहून याच्याकडे आहेत त्या गोष्टी. आता मी पण घरी घेईन मित्रांनो हे, आणि तुम्ही रेसिपी पाहालच. पुलाव आणि कढी मित्रांनो. आमच्या तेल वगैरे टाकून झालेलं आहे, तेल गरम होत आहे. आणि हा इकडे धनिया पत्ता कापून ठेवलेला आहे आणि हा कांद्याचे पेस्ट बनवून ठेवलेला आहे मित्रांनो. हा अद्रक लसणचा आणि खडा मसाल्याचे पेस्ट आहे. आता इतका सारा मसाला पाहून तुम्ही अंदाजा लावलेच असाल मित्रांनो की आम्ही कशाची भाजी बनवतो. आम्ही बनवत आहोत व्हेज पुलाव मित्रांनो. हा आहे आमचा व्हेज पुलाव आणि आम्ही इथं आहे व्हेज पुलाव बनवला आहोत. मेन म्हणजे हा आहे मित्रांनो व्हेज पुलाव, कारण उद्यापासून श्रावण सोमवार सुरू होणार आहेत म्हणून. कारण उद्या आहे जीवती मित्रांनो, तर आम्ही उद्यापासून नॉनव्हेज नाही खाणार आहोत म्हणून आम्ही आजच खातो मित्रांनो नॉनव्हेज. आजचा आमचा प्लॅन होता झिंगे बनवायचा, पण आम्हाला झिंगे मिळाले नाही मित्रांनो, म्हणून आम्ही आज मटण बनवलेलो आहोत. आणि आता आम्ही 1 ते दीड महिना म्हणजे पोळ्याच्या पाडव्यालाच खाणार आहोत नॉनव्हेज, त्या कारणानं आम्ही आज मटण बनवलं. आणि आमची अशी पार्टी अदामधात सुरूच राहते, वैभवची आणि माझी सुरूच राहते. पण आजपासून आशिष भाऊ पण आम्हाला जॉईन झालेले आहेत. आणि नेक्स्ट तुम्ही आता काही दिवसांमध्ये आमच्या तिघांचा एक पॉडकास्ट पाहाल आमच्या यूट्यूब चॅनलवर, नक्कीच पाहाल मित्रांनो. एवढं इंटरेस्टिंग आणि बढिया पॉडकास्ट राहणार आहे, एक नंबर. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे पूर्ण. आता आम्ही घराकडे निघत आहोत. आणि हा माझा मित्र आहे वैभव, हा बावणे कुणबी आहे. याच्यासाठी जर कोणी मुलगी असेल तर कृपया याच्यासोबत कॉन्टॅक्ट करा, मला मेसेज करून टाकाल, मी याला फॉरवर्ड करून टाकेन मित्रांनो. याच्या लग्न करायचं आहे माझ्या मित्राच्या. चांगला मुलगा आहे, चांगला वेल एज्युकेटेड आहे, चांगल्या जॉबवर आहे, चांगली कंपनी आहे. आणि आता थोडा ब्लश करते, लाजत आहे मित्रांनो. तर प्लीज याच्यासाठी मुलगी सांगा. जे पण कोणी इंटरेस्टेड असेल नक्की मला मेसेज करा, मी याच्याकडे फॉरवर्ड करून टाकेन. थँक्यू मित्रांनो. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू.